आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। लग्न केल्याने सगळ्यांचंच भलं होतं असं म्हणतात, मग माझंही होईल। आणि तुम्ही लग्न करतायच की, हो ना? पण मॅडम, तुमच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे त्याचं काय? ते तुम्ही असंच काढून टाकणार आहात? माझ्या गळ्यात ज्याने कोणी मंगळसूत्र घातलंय त्याला ते मंगळसूत्र सतत दिसत राहावं, त्याला त्रास होत राहावा या हेतूनेच मी ते गळ्यात ठेवलंय। पण मला आता असं वाटतंय की इतके दिवस झाले तरीही तो समोर येत नाही, म्हणजे बहुतेक कोणीतरी मस्करी केली असेल। आणि जर का मस्करी केली असेल, मी कशी मूव्ह ऑन होतीये ते बघता येईल त्याला। आणि समजा जर का सिरियसली कोणी घातलं असेल तरी त्याच्या डोळ्यासमोर होऊ देत माझं लग्न, त्याच्या भ्याड कृत्याची शिक्षा मिळेल त्याला। म्हणजे तुम्ही त्याचा नाद सोडून देताय तर? तो माणूस कोण होता याने तुम्हाला अजिबात फरक नाही पडत? पडतो ना, म्हणूनच तर मी तुमच्या पप्पांना लग्न करीन म्हणून सांगितलंय। जोपर्यंत तो माणूस माझ्या समोर येणार नाही ना, तोपर्यंत मी बोल्यावर चढणार नाही। भावना, इकडे ये ग जरा। हो आले। वीणा वहिनी हाक मारते, मी येते। मला तर वाटतंय माझं सगळं सेव्हिंग ना मी आता इथे शॉपिंग मध्येच हे करणार आहे। विश्वा, तुला काही माझ्याविषयी काही दया माया आपुलकी जिव्हाळा आहे की नाही रे? या बॅग किती जड आहेत, मला पेलवत नाहीये त्या। सॉरी ते काय रे, काय झालंय तुला? सगळा अँग्री यंग मॅन सारखा वागतोयस, काय झालंय? नाही ग, बिझनेसचाच विचार करत होत। कधीपासून? कानेटकरांकडे जाऊन आल्यापासून? काहीतरी बोलू नकोस हा? एक मिनिट, काहीतरी तू बोलतोयस, भंकस तू करतोयस। तिकडे घरी बाबांना कंटाळा आला तुला विचारून की अरे त्या मीटिंगचं पुढे काय झालं। आई थकली तुला विचारून की कामाचं पुढे काही होणार आहे की नाही। काय झालं नक्की त्या मीटिंगला? आणि तुला काय वाटतं रे, आम्हाला काय काहीच कळत नाही का की तुझं काहीतरी बिनसलंय? ते काय झालंय विश्वा नक्की? त्या मीटिंग मध्ये काय झालं का? मीटिंग खराब झाली का? विच इज फाईन, ते तुला काही बोलले का? हो, झाली खराब, कारण ते व्हायला नको होतं ना, तेच झालं। विश्वा, काम डाऊन, शांत हो। मला सांग काय झालं मीटिंग म्हणून? म्हणजे बाबा जेव्हा म्हणत होते ना ती नको करूयात, मी ऐकायला हवं तसंही। अशामुळे बाबा आता कन्व्हिन्स झाले आणि मीच काय मीच काय? मला नाही करायचंय त्यांच्यासोबत काम। का? कारण त्यांच्यासोबत काम केलं तर पुन्हा चालूला भेटावं लागेल। यार सई, मी किती प्रयत्न केला ना झटकायचा, माझा पास्ट काही करून उभा राहतोय माझ्या समोर, पण मी नाही फेस करू शकत मी जान्हवी, बट व्हॉट यू मीन की या डील मुळे तुला जान्हवीला सामोरं जावं लागेल? ते कारण मी तुला नाही सांगू शकत। विश्वा, ऐक तर, मला तुझी खरोखर काळजी वाटते अरे। तू प्लीज मला सांग ना काय झालंय ते।
तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतोस. कदाचित तू शेअर केलंस ना तर तुला स्वतःला हलकं वाटेल अरे. आणि ट्रस्ट मी हे कुणालाही सांगणार नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? सांग ना, तुला काय बॉदर होतं एवढं? ए गप्प बस ना. ती सांगितलं मला नाही सांगायचं तर नाही सांगायचंय. सॉरी. सई थांब सई. आय एम सॉरी सई. मला नव्हतं तुझ्यावर ओरडायचं बट इट जस्ट हॅपन्ड. आय एम सॉरी अगेन. एनिवे, दॅट इज नॉट द पॉइंट. मला जेन्युइनली तुझी काळजी वाटतेय. मला माहिती आहे. काय माहितीये तुला? सई तुला कसं सांगू मला कळत नाही बट माझं खूप प्रेम आहे जानूवर. आणि अजूनही मी तिला विसरू शकलो नाहीये. पण मग तुम्ही कधीच एकत्र नाही येऊ शकलो. नाही, प्रयत्न केला होता मी पण माझ्या भावना तिच्यापर्यंत पोहोचूच शकल्या नाहीत. आणि आता तर लग्न झालं तिचं. सुखाने संसार करते ती. आणि बघ ना इथे मी अजूनही तिच्याच विचारांच्या अवती अडकतो. मी तिच्या समोर आलो सई तर मी नाही सांगू शकणार स्वतःला. चेहरा पाहिला ना की भयानक त्रास होतो मला. त्यामुळे मी ठरवलंय मी तिच्या समोर अजिबात जाणार नाही. विश्वा, हे काय करून घेतलंस तू स्वतःच? प्रेमात असंच होतं ग. तू तर समजूच शकत असशील. मी आल्यापासून हजारदा तुला काही ना काहीतरी बोललोय, ओरडलोय. कित्येक वेळा तुला अवॉइड केला. पण सई तू माझी साथ कधीच सोडली नाहीस. तुझ्या स्वतःपेक्षा तुला मी इम्पॉर्टंट आहे हे माहिती आहे मला. सई, जानू बाबतीत हेच होत होतं माझं. इट्स ओके, मित्र जाऊत आपण. आणि तसंही तुला माहिती आहे आधीपासून माझ्या मनात तू नाहीच आहेस. सो लपवण्यासारखं काहीच नाही आहे. ते ऍक्च्युली काकू काकांच्या मनात आपल्या लग्नाचं होतं. तुझ्या मनात नाहीये. मला मूव ऑन व्हायला वेळ लागेल सई. लक्ष्मी निवास